हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला वर्षभराची स्थगिती, जिल्हा मध्यवर्ती बँकेलाही कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे सरकारचे आदेश। मालवणमध्ये पैसे वाटपाच्या तक्रारीवरून निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड, बॅगेत 25 लाख आढळल्यानं खळबळ। तर काल रवींद्र चव्हाण मालवणमध्ये आले आणि इथे अशी नाटकं सुरू झाली। निलेश राणेंचं वक्तव्य, पायाखालची वाळू सरकल्यानं असले प्रकार सुरू, काँग्रेस आणि यांच्यात काहीच फरक नाही, फेक नरेटिव्ह पसरवतायत। मालवण प्रकरणावर रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिका मतदार याद्यांमधील घोळ समोर, मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास 10 दिवसांची तर हरकती आणि सूचनांसाठी 7 दिवसांची मुदतवाढ, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात कारवाईबाबत मोठी फसवणूक, मुख्यमंत्री फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा, अंजली दमानी यांचा अल्टिमेटम। अहिल्यानगर आणि पुण्यातून 91 बिबटे जेरबंद, सर्व वन्यजीव अभयारण्यातील बिबट्यांची संख्या आधीच मर्यादेपेक्षा जास्त, मग पिंजऱ्यातील बिबटे सोडायचे कुठे, वनविभागासमोर पेच। सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात 5 आरोपींवर आरोप निश्चित, 14 एप्रिल 2024च्या पहाटे बिश्नोई गँगनं गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार केला होता। सध्या गुप्ता, पाल, सोनू बिश्नोई, चौधरी आणि हरपाल सिंह न्यायालयीन कोठडीत। पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण, भारतीयांसाठी हा अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण, फडणवीसांची प्रतिक्रिया। हाँगकाँगमध्ये इमारतींना भीषण आग, 44 जणांचा मृत्यू, ताइपो भागातील घटना, अग्निकल्लोळानंतर 279 जण बेपत्ता।